आणि म्हणून आपली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करा. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध देवाशी जोडा. यालाच तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध देवाशी जोडा. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करी. ज्ञानोबाराय. इकडचा तांब्या इकडं करायचा असेल तर देवाच्या सेवेच्या प्रित्यर्थ करा. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करी. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. सकाळी उठल्यानंतर माता मावल्या आपल्या घराचं अंगण झाडतात. मनात ही भावना ठेवा की मी माझ्या घराचं अंगण झाडत नाही, मी पांडुरंगाच्या मंदिराचं अंगण झाडते. तुमच्या घराचं अंगण झाडणं ही भक्ती ठरेल, पूजा ठरेल. तुम्ही सकाळी लहान मुलाला स्नान घालता. मनात ही भावना ठेवा की मी माझ्या लहान मुलाला स्नान घालत नाही, मी प्रत्यक्ष बालकृष्णाला स्नान घालते. त्या बाळाला स्नान घालणं ही तुमची पूजा ठरेल, देवाची पूजा ठरेल. एखादा भिकारी दारात आलाय, भिक्षा मागतोय. त्याला भाकर वाढली, ओंजळवर दाणे वाढले. असं समजा की मी पांडुरंगाला दान केले. भिकाऱ्याला नाही, मी पांडुरंगाला दान केले. तुम्ही स्वयंपाक करतायत. मनात ही भावना ठेवा की मी माझ्या नवऱ्यासाठी मुलासाठी स्वयंपाक करत नाही, मी प्रत्यक्ष नारायणासाठी स्वयंपाक करते. तुमची चूलसुद्धा यज्ञ ठरेल. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. मी बोललो भिकारी दारात आलाय, त्याला दान करतायत काय थोडंफार. मनात ही भावना ठेवा मी भिकाऱ्याला नाही, पांडुरंगाला दान करते. ती भक्ती ठरेल, ते दान पांडुरंगाला जाईल. मी डॉक्टर आहे, डोळ्याचा डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, बीड. मी पेशंट तपासतोय. मी मनात ही भावना ठेवावी मी प्रत्यक्ष पांडुरंगाला तपासतोय. माझं पांडुरंगाला तपासणं ही भक्ती ठरेल. मी पेशंटचं ऑपरेशन करत नसून मी पांडुरंगाचं ऑपरेशन करतोय. मी पेशंटचं ऑपरेशन करत नसून मी पांडुरंगाचं ऑपरेशन करतोय. ही जर भावना मनात मी ठेवली तर माझं पेशंटचं ऑपरेशन करणं ही भक्ती ठरेल, देवाची पूजा ठरेल. देव माझ्यावर लवकर प्रसन्न होईल. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. मी करतोय ते देवासाठी करतोय, ही भावना मनात ठेवा. शेतकरी बैलाला वैरणकाडी करतायत. मनात ही भावना ठेवा मी बैलाला नाही, पांडुरंगाला वैरणकाडी करतोय. तुम्ही शेतात चालले काम करायला, मी शेतात नाही, प्रत्यक्ष पांडुरंगाच्या शेतात नांगरायला चाललोय, काम करायला चाललोय. ज्वारीला पाणी देता, तुम्ही ही भावना ठेवा मी प्रत्यक्ष पांडुरंगाला पाणी देतोय. ते ज्वारीचे ताटही पांडुरंगाचं आहेत. कांदा मळा भाजी अवघी विठाबाई माझी. ऑफिसमध्ये तुमच्याकडे एखादा मनुष्य आलाय, मनात ही भावना ठेवा प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा माझ्याकडे आलाय. एखादा गिऱ्हाईक दुकानदाराकडे गेले सामान घ्यायला, मनात ही भावना ठेवा प्रत्यक्ष पांडुरंग माझ्याकडे सामान घ्यायला आलाय. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. आगवी अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीचस. वायू आणि पोकळी याचं जसं अतूट नातं असतं. पोकळी म्हणलं की वायू शिरलाच. अशी पोकळीच नसते की ज्यात वायू नाही आहे. अन्यथा एखादी खिंडार पडीक जागा असती तर आपल्याला तिथं जायची भीती वाटली असती, तिथं ऑक्सिजन असेल का, वायू असेल का. पण असं कधीच घडत नाही. तुम्ही कुठे जा, कधी जा, सर्व काळ तुम्हाला ऑक्सिजन हवा ही उपलब्ध असते. कारण पोकळी आणि वायू याचं एक अतूट नातं आहे. पोकळी म्हणलं की वायू शिरलाच. तसं जसं पोकळी आणि वायू यांचं अतूट नातं आहे, तसं आपल्या कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा. आगवी अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीसच.
सर्व कर्मी तैसा मजसीच अस. पोकळी आणि वायू यांचं जसं अतूट नातं आहे तसं आपल्या प्रत्येक कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा. अर्थात आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापक आतेविराविषयी करी. आपली प्रत्येक अंतर्बाह्य क्रिया देवाची पूजा म्हणून करा. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. आणि ते जीवभावानं करा. तुम्ही जे कर्म करतायत त्या कर्माला हरिनामाची संगती द्या. तुमचं मन त्या कर्मात होता, त्या मनाला हरिनामाची आणि त्या कर्माला मनाची आणि हरिनामाची संगती द्या. त्या कर्माला मनाची आणि हरिनामाची संगती द्या. ते कर्म दिव्यवंत आणि ती देवाची पूजा ठरते, ती देवाला अर्पण होतं. कर्म दिव्य बनावं, कर्म देवाची पूजा बनावी यासाठी कर्माला हरिनामाची आणि मनाची संगती द्या. ते कर्म मनपूर्वक केले जातं. मनपूर्वक केलेली क्रिया ही दिव्य ठरते आणि ती देवाची खरी पूजा ठरते. आणि तुकोबारा याला म्हणतात करावा विठ्ठल. करावा विठ्ठल. भगवंत गीता संपत आली 18व्या अध्यायाच्या शेवटी एक अतिशय मौलिक सिद्धांत देत आहेत आणि अर्जुनाला गीता सांगायची थांबवत आहेत. भगवंत बोलत आहेत की अर्जुना, मी जाता जाता तुला एक माझा चांगला निरोप देऊन जातो. भगवंत बोलतात, नरबारा लिहित आहेत की फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. ऐका विज्ञानाबारायची. म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी चांगू हा निरोपू माझा. मी जाता जाता बाबांनो तुम्हाला एक चांगला निरोप देऊन जातो. काय? की फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी चांगू हा निरोपू माझा. फळी लागू सांडोनी देह संगू. हे कर्म मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं अशी भावना मनात ठेवू नका. निष्काम भावनेने कर्म करा. हा एक तुम्हाला चांगला संदेश निरोप देऊन मी जात आहे. फळी लागू सांडोनी देह संगू. हे कर्म मी केलंय आणि याचं फळ मला मिळावं अशी भावना मनात जर जागी झाली तर ते कर्म तुम्हाला संसार बंधनात बांधतं. की हे कर्म मी करता आचरण या अर्था. हे कर्म मी केलंय आणि याचं फळ मला मिळावं अशी भावना मनात ठेवू नका. कर्तृत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. कर्तृत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू. हे कर्म मी केलंय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना मनात जागी झाली की ते कर्म तुम्हाला संसार बंधनात बांधतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात, नरबारा लिहित आहेत की फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. मी एक तुम्हाला चांगला निरोप देऊन जातो. काय? की फळी लागू सांडोनी देह संगू. हे कर्म मी केले आणि याचं फळ मला मिळावं ही भावना मनात ठेवू नका. ते कर्म देवाची पूजा ठरेल, ते दिव्य बनेल आणि हे कर्मच तुम्हाला संसार बंधनातून सोडवेल. जसं एखादा मनुष्य रस्त्यानं पळतोय, पृथ्वीवर पळतोय, तर पृथ्वीनंच यावं आणि त्या पडलेल्या माणसाला उठून उभं करावं. एखादा मनुष्य नदीत बुडतोय, नदीनंच यावं आणि त्या माणसाला नदी बाहेर काढावं. तसं तुम्ही कर्मात बुडतायत, संसार बंधनात बुडतायत, कर्मात बुडतायत, तसं कर्मानंच यावं आणि तुम्हाला कर्मबंधनातून बाहेर काढावं. ही कर्माची ताकद आहे जर कर्म फलत्याग युक्त केली तर. हनुमान नरबारा लिहित आहेत की तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रस रीती मरता राखीला विषय. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता.
कर्मच तुम्हाला संसार बंधनात बांधतात, कर्मच तुम्हाला संसार बंधनातून सोडवतात. पार्थ आणिकही एक नेनसी तू कौतुक, ही कर्मची मोचक अपेसे असे. अर्जुना, कर्माचं कौतुक बघ म्हणले, हे कर्माची मोचक अपेसे असे. हे कर्मच संसार बंधनात बांधतात जर सकाम भावनेने केली तर, आणि कर्मच संसार बंधनातून सोडवतात जर निष्काम भावनेने केली तर. आणि म्हणून देव म्हणतायत की फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. जो जीव बंदे सिनला सुटके जाचे आपला, त्याने पुढती पुढती या बोला आनन कीजे. आपले सोडवणे मुमुक्षु जो जागे जाणे, तया करणे आहे सर्वस्वी हेची एक. जो जीव कर्मबंधनानं शिनलाय, संसार बंधनानं शिनलाय, ज्याला मोक्ष हवाय, त्याला हेच करावं लागेल म्हणले. काय? की फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हे चांगू, कर्मे करावी चांगू हा निरोपू माझा. तुम्हाला फलत्यागयुक्त कर्म करावीच लागतील, तर नंतरच तुम्हाला मोक्ष मिळेल, अन्यथा नाही. अर्थात हे कर्म मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना मनात ठेवू नका. निष्काम भावनेने कर्म करा. ते कर्म देवाला अर्पण होतं, देवाची पूजा ठरते, आणि ते कर्मच तुम्हाला संसार बंधनातून सोडवतं. जसं की मी बोलून गेलो, मनुष्य रस्त्यानं पळतोय, पृथ्वीवर पडलाय, पृथ्वीनंच यावं त्याला उठून उभं करावं. मनुष्य पळतोय, पृथ्वीवर पडलाय, पृथ्वीनंच यावं त्याला उठून उभं करावं. मनुष्य नदीत बुडतोय, नदीनंच यावं त्याला नदी बाहेर काढावं. तसं मनुष्य संसार बंधनात बुडतोय, कर्मबंधनात बुडतोय, कर्मानंच यावं त्याने त्याला कर्मबंधनातून बाहेर काढावं. तसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडूसुता, जैसा रसरीती मरता राखीला विषय. बुडत्या नदीचं धावी नली, पडत्या पृथ्वीच कळवळली, मृत्यूने ऐश्वर्दी दिदली, मरतया जीवी. ही कर्माची गंमत आहे, हे कर्माचं कौतुक आहे. आणि म्हणून कर्म योग्य हातवटीने करा. जसा एक बाप असतो, आपल्या मुलीला जन्म देतो, लहानाची मोठी करतो, आणि तिला नवऱ्या मुलाची हवाली करतो. तिला लहानाचं मोठं केलंय हा करतो, तो अभिमान घेत नाही, आणि तिचा भोग घेतावया ही फळाची अपेक्षा ठेवत नाही. तसं कर्म करा आणि ईश्वराच्या हातात द्या, ईश्वराला अर्पण करा. त्याच्या फळभोगाची अपेक्षा ठेवू नका. कर्मच तुम्हाला कर्मबंधनातून सोडवेल. आणि म्हणून भगवंत आम्हाला हा निरोप देत आहेत की तुम्हाला संसार बंधनातून सुटायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तुम्ही जर संसार बंधनातून शिनला असाल आणि या संसार बंधनातून सुटायचं असेल, तर मी दिलेला निरोप हा तुम्हाला ऐकावाच लागेल. आणि मी दिलेला हा निरोप अतिशय चांगला आहे. कोणता? म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. हा माझा अतिशय चांगला निरोप आहे, तो तुम्ही स्वीकारा. काय? की फळी लागू सांडोनी देह संगू, निष्काम भावनेने कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका, आणि कर्म मी करतो ह्या कर्माभिमान घेऊ नका. हे कर्मच तुम्हाला संसार बंधनातून सोडवतील. आणि अशा निष्काम भावनेने फलत्यागयुक्त अंतकरणाने कर्म करणं, याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल, जीव भावे. मग बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल, जीव भावे. अर्थात या तिन्ही प्रक्रिया जीव भावानं करा, अर्थात भावयुक्त अंतकरणानं करा, आवडीने करा. विठ्ठल म्हणायचंय, आवडीने म्हणा. आवडीने भावे हरिनाम घेसी. नाथ महाराज म्हणले ना, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. आवडीने, हो, जीवभाव.
विठ्ठल नाम घ्या, पण आवडीनं घ्या, प्रेमळ अंतकरणानं घ्या. भगवंताशी अटॅचमेंट असणे, भगवंताशिवाय इतर काही न आवडणे, हा भाव असतो. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे, हा खरा भाव असतो, हा शुद्ध भाव असतो. आणि हा शुद्ध भाव तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. आणि म्हणून तुकोबाराय लिहितायत की तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. मग तबाई म्हणतायत की शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. तुम्हाला थोडा संसार आवडतो आणि थोडा देवही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. पण तुम्हाला आता काहीच आवडत नाही, ना आवडे धन जन माता पिता, आवडतो तो फक्त देवच, हा शुद्ध भाव असतो. आणि शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. अतिशय आवडीने, अतिशय भावयुक्त अंतकरणाने विठ्ठलाचं नाम घ्या. जगात विठ्ठल पहा, अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा. आणि आपले प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. देव तुम्हाला लवकर प्रसन्न होईल, मुक्ती देईल, तुम्हाला संत बनवेल. आणि ही भक्तीची परिपूर्ण व्याख्या असेल, ही भक्तीची परिपूर्ण व्याख्या असेल. आणि म्हणून मी सुरुवातीला बोललो की ज्याची आपण भक्ती करतो त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं ही खरी भक्ती असते, ही परिपूर्ण भक्ती असते. देवाला काय हवं हे जाणून घ्या, किंवा कोणाची ज्याची भक्ती करता, सेवा करता, त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं वागा. मी जसं बोललो, देवाचं उदाहरण दिलं, तसं नवरा बायकोचं उदाहरण घ्या. नवरा म्हणतोय माझं डोकं दुखतंय, डोकं दाब. बायकोला म्हणतो माझं डोकं दाब, बायको गेली पिंढरा दाबायली. ही सेवा का गैरसेवा आहे? गैरसेवा आहे. नवरा डोकं दुखतं म्हणताना डोकंच दाबावं, बायकोनं डोकंच दाबावं. तुम्ही ज्याची कोणाची सेवा करता त्याला काय हवं हे जाणून घ्या. ती सेवा असते, भक्ती असते, खरी भक्ती असते. तसं परमार्थात देवाला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं वागा, ती देवाची परिपूर्ण भक्ती असते. मग देव म्हणतो मला 3 गोष्टी हव्यात. काय? चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यास्य मत्परा बुद्धियोग मुपाश्रित मच्चित्त सततम भव. तू अवचित कर्मे आगवी आचरोनी मजा अर्पावी परिचित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे ते. जे जे भेटे भूत ते ते वाणी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यत आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही देवाची पहिली इच्छा आहे. हे कर्म करताना व इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा, ही दुसरी इच्छा आहे. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, ही देवाची तिसरी इच्छा आहे. आणि देवाच्या तिन्ही इच्छेचं पालन करणं म्हणजे देवाची, भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि हे सोडून यातलं काही करणं किंवा काही न करणं, किंवा हे सोडून इतर काही करणं, तो भक्तीतला चाटळपणा आहे, भक्तीतला बाजार आहे. एरते पांडवा वाणिज्य करणे तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. एरतो पांडवा वाणिज्य करणे. पण भक्तीमध्ये ज्याची भक्ती करता त्याला काय हवं हे जाणून घ्या, तसं वागा. याला ज्ञानोबा आणि तुकोबा हे दोन्ही महासंत भक्ती म्हणतायत. मग देवाची पहिली इच्छा आहे तुम्ही आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधा, ही देवाची पहिली इच्छा आहे. आणि यालाच तुकोबा म्हणतात बोलावा विठ्ठल. देवाची पहिली इच्छा काय? तुम्ही तुमचं चित्त सातत्याने हरिनामात बांधा. अर्थात तुम्ही तोंडानं सारखं विठ्ठलाचं नाव घ्या. याला तुकोबा म्हणतात बोलावा विठ्ठल. ही देवाची पहिली इच्छा आहे. देवाची दुसरी इच्छा आहे की जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. असं वागणं म्हणजे पहावा विठ्ठल. जगत परमात्मा स्वरूप पहा म्हणजे पहावा विठ्ठल, ही दुसरी इच्छा आहे.
आणि तिसरी इच्छा आहे स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादी आकळी ज्ञाननिष्ठेते. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. ही देवाची तिसरी इच्छा आहे. तोंडानं सारखं देवाचं नाव घेणं म्हणजेच बोलावा विठ्ठल. जगत परमात्मा स्वरूप पाहणं म्हणजे पाहावा विठ्ठल. आणि आपली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करणं म्हणजे करावा विठ्ठल. आणि या तिन्ही क्रिया जीवभावे कराव्यात, आवडीने कराव्यात, प्रेमळ अंतकरणाने कराव्यात, भावयुक्त अंतकरणाने कराव्यात, देवाशी परिपूर्ण अटॅचमेंट ठेवून कराव्यात. आणि मग ही भगवंताची परिपूर्ण भक्ती ठरते. आणि या परिपूर्ण भक्तीने भगवंत तुमच्या प्रसन्न होतो आणि तुम्हाला वैराग्य देतो, श्रीगुरूची भेट घालून देतो, आत्मज्ञान देतो, मुक्त करतो, मुक्तीवर भजनयुक्त करतो, संत करतो. आणि म्हणून भगवंताची परिपूर्ण भक्ती तुकोबाराय या भागातून सांगतायत आणि लिहित आहेत की बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. असं वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती. आणि याला ज्ञानोबाराय पुष्टी देत आहेत. आणि ज्ञानोबाराय लिहित आहेत की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. या दोन्ही गोष्टीतून या दोन्ही महासंतांना सांगितले की मुखानं सातत्यानं विठ्ठल नाम घेणं, जगात विठ्ठल पाहणं आणि प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करणं, विठ्ठलाची पूजा म्हणून करणं हीच भक्ती आहे, परिपूर्ण भक्ती आहे. तोंडानं सारखं देवाचं नाव घ्या, अर्थात तोंडानं सारखं विठ्ठलाचं नाव घ्या, जगात विठ्ठल पहा आणि प्रत्येक कर्म विठ्ठलाची पूजा म्हणून करा. ही विठ्ठलाची परिपूर्ण भक्ती आहे. आणि ही विठ्ठलाची परिपूर्ण भक्ती करत असताना ही भक्ती बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल या तिन्ही प्रक्रिया मी जीवभावानं केल्यात. आणि या करत असताना मला एवढा आनंद झाला आहे, मला एवढा आनंद झाला आहे, माझं मन एवढं सोसं झालं आहे, माझं मन एवढं सोसं झालं आहे, एवढं हवबरी झालं आहे की आता ती या भक्तीतून माघारी फिरत नाही. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत की येणे सोसे मन झाले हवभरी परती माघारी घेत नाही. येणे सोसे मन झाले हवभरी परती माघारी घेत नाही. सोसे या शब्दाचा अर्थ होतो तीव्र इच्छा, तीव्र आवड, तीव्र लालसा, तीव्र लोभ. कोणतीही गोष्ट करण्याची तीव्र लालसा आहे, तीव्र लोभ आहे, तीव्र इच्छा आहे, तीव्र आवड आहे, याला सोस म्हणतात. येणे सोसे मन झाले हवबरी. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल या तिन्ही गोष्टी करण्याचा मला सोस झालाय. अर्थात अतिशय आवड झाली, अतिशय इच्छा झाली, अतिशय लालसा सुटली, माझ्या अंतकरणाला अतिशय लालच झालंय, म्हणजे सोस झालाय. कशाचा? विठ्ठल नाम घेण्याचा, जगात विठ्ठल पाहण्याचा आणि कर्म विठ्ठलाची पूजा म्हणून करण्याचा. आणि तुकोबाराय याला म्हणतात येणे सोसे मन झाले हवबरी परती माघारी घेत नाही. सोस म्हणजे तीव्र इच्छा, तीव्र हाव, तीव्र आवड, तीव्र लालसा, तीव्र लालच, तीव्र लोभ, हे सगळे सोस या शब्दाचे अर्थ होता. देव मला आता तुझ्या नामाची तीव्र लालसा झाली आहे, तीव्र हाव झाली आहे. आणि म्हणून या भक्तीतून, नामस्मरणातून माझं मन माघारी फिरत नाही, ते संसाराकडे येत नाही, आता तुझ्याशी जडून राहिले. आणि म्हणून महाराज बोलतात की येणे सोसे मन झाले हवबरी परती माघारी घेत नाही. मी मुखानं विठ्ठल बोलतोय, मी मुखानं विठ्ठल बोलतोय, जगात विठ्ठल पाहतोय आणि प्रत्येक कर्म विठ्ठलाची पूजा म्हणून करतोय. या तिन्ही प्रक्रिया करण्यात माझं मन अतिशय हवबरी झालंय. या तिन्ही गोष्टी करण्यासाठी माझं मन अतिशय लालसावलंय, हावरं झालंय, सोस झालंय. आणि म्हणून तुझ्या नामातून माझं मन आता माघारी फिरत नाही, संसाराचा याला तिटकार आलाय. म्हणून तुकोबाराय म्हणतात की येणे सोसे मन झाले हवबरी परती माघारी घेत नाही.
आणि अशा प्रकारे मी तुझी व्यापक भक्ती केल्यामुळं, देवा तुला जसं हवं आहे तसं मी वागतोय. तू म्हणतो ना माझी भक्ती काय आहे, माझ्या 3 इच्छा पूर्ण करा, तसं वागा, माझी ही भक्ती आहे. तर तुझी पहिली इच्छा काय आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या तिन्ही गोष्टी करणं म्हणजे देवा तुझी परिपूर्ण भक्ती आहे. देवा तुझी परिपूर्ण भक्ती आहे. मग ही तुझी परिपूर्ण भक्ती मी करतोय, केली आणि आताही करतोय, याच्यामुळे फायदा काय झाला हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि महाराज सांगतायत की बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. तर अशी भक्ती केल्यामुळे माझा फायदा काय झाला, तर मला जे संसार बंधन होतं, संसार बंधनाची गाठ जी माझ्या जीवनात होती ती सुटली आणि मी मुक्त झालो आणि मी तुला मिठी दिली, तुला आलिंगन दिलं देवा. बंधनापासून उकलली गाठी. जीव हा देवच आहे. परमात्म्यात अहंकार जाऊन मिसळला की परमात्माच जीव बनतो. परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव. आणि रामनामानं अहंकार जाळला की परमात्मा वजा अहंकार बरोबर देव किंवा परमात्मा. माझ्या हाताकडे बघा, परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव, परमात्मा वजा अहंकार बरोबर परमात्मा. म्हणजे परमात्म्यात अहंकार येऊन मिसळला की परमात्माच जीव बनतो आणि परमात्म्यातून अहंकार गाळला की परमात्मा खाली शिल्लक राहतो आणि तुम्ही देव बनता. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नसते. हनुमान ज्ञानोबा म्हणतात की ती बीची अहंभाव जाये, ऐक्य ते आधीची आहे, हेची साच जेत होय तो आधी येत तुम्ही. तुम्ही देवच आहात, तुम्ही देवच आहात. ज्ञानोबा लिहितात तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निधसुरा, स्वप्नीचे वर भरा संतोषशीने. जीव हा परमात्माचा आहे, पण या जीवाने अहंकारात मिसळून घेतलंय. तो प्रकृतीशी एकरूप झालाय आणि प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढून घेतलेत आणि मी जीव आहे, मी जीव आहे, मी जीव आहे असं म्हणू लागले. किंबहुना आत्मा चोखटू बांधे प्रकृती धर्माचा पाठू आपण पया. आत्मा चौकट आहे, पण त्याने प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढून घेतलेत आणि संसारात बद्ध झालाय. महाराज बोलतात की हा परमात्मा, जीवाबद्दल बोलतात, हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निधसुरा, स्वप्नीचे वरभरा संतोषीने. जीव हा परमात्माचा आहे, पण अहंकाराच्या निद्रेत घोरतोय, अहंकारात बद्ध आहे, म्हणून तो जीव झालाय. म्हणून तुम्ही आम्ही परमात्माच आहोत, पण अहंकारात बद्ध आहेत म्हणून जीव झालोय. अखंड रामनामानं अहंकार जाळा, अहंकार गळाला की खाली परमात्माच उरतो, देवच उरतो, तुम्ही आम्ही देव बनतो. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हेच देवपण आहे, हीच मुक्ती आहे. आणि मग कशाची गाठ पडली, बंधनापासून उकलली गाठी. तुम्ही आम्ही परमात्मा आहोत, पण मायेत मिसळलोत, अहंकारात मिसळलोत. आणि म्हणून आमची या मायेशी गाठ पडली, अहंकाराशी गाठ पडली. आणि मग अखंड रामनामानं अहंकार जाळला, ही गाठ आपोआप सुटते, मायेची, अहंकाराची. कशाची गाठ आहे? प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे, पण हा प्राणी मात्र अहंकारात बद्ध झाल्यामुळं जीव बनलाय. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, समजून घ्या की हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निधसुरा, स्वप्नीचे वरवरा संतोषशीने. जीव हा परमात्माचा आहे, पण जीव अहंकारात बद्ध झाल्यामुळं जीव बनलाय. अर्थात परमात्म्यात अहंकार मिसळला की परमात्माच जीव बनतो, म्हणून जीव परमात्मा आहे. मग इथं काय झाले, तुम्ही आम्ही देवच आहोत, पण मायेत बद्ध आहेत, अहंकारात बद्ध आहेत. तर आम्ही देव आहोत, परमात्मा आहोत, पण मायेत बद्ध आहेत, अहंकारात बद्ध आहेत. म्हणून परमात्मा आणि अहंकार किंवा परमात्मा आणि माया यांची गाठ बसली आहे. मग अखंड रामनामानं ही माया जाळली किंवा अहंकार जाळला, हे अज्ञान जाळलं की खाली परमात्माच उरतो आणि ही गाठ सुटते, ही बंधनाची गाठ सुटते
आणि याला तुकोबाराय म्हणतात की बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. ज्ञानोबाराय बोलतात, कै हे बिरडे सुटेल, कै तो स्वामी भेटेल, युगावनी वडील निमिषमानी. कै हे बिरडे फुटेल, कै हे बिरडे फिटेल. बिरड दाव्याला, सोलीला किंवा कहाणीला जे शेतकऱ्याचे मुलं आहेत त्यांना हा शब्द लवकर कळेल. हा ग्रामीण भागातला शब्द आहे. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल. बिरड म्हणजे दोरीला एक विशिष्ट प्रकारची गाठ मारतात, त्याला बिरड म्हणतात. ती सहसा बैलाच्या कहाणीला मारली असती किंवा कासराला मारली असती. ग्रामीण भागातला शब्द आहे. म्हणून ज्ञानेश्वरी ही ग्रामीण भागातल्या लोकांना लवकर कळते, शहरी भागातल्या लोकांना ज्ञानेश्वरी कळत नाही. आता बिरड शब्द मी ग्रामीण भागातल्या मला पटकन कळाला, शहरातल्या मुलांना कळणार नाही. ते म्हणे व्हॉट इज बिरड, बिरड काय असते. तर बिरड म्हणजे गाठ. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल. तर कोणतं बिरड हे? बिरड म्हणजेच गाठ. इंग्रजीत नॉट म्हणतो आपण. बिरड म्हणजे गाठ. कशाची गाठ आहे? मी परमात्माच आहे, पण या परमात्म्याची अहंकाराशी किंवा मायेशी गाठ पडली आणि या परमात्म्याला अहंकाराची किंवा मायेची गाठ बसली आहे. मग माया अहंकार रामनामाने जळून जाते, विठ्ठलनामाने जळते. विठ्ठलनाम सातत्यानं घ्या. तुकोबाराय म्हणतात मी विठ्ठलनाम सातत्यानं घेतलंय. अहंकार जळाला म्हणजे अहंकाराची गाठ सुटली. आणि ही गाठ सुटणं म्हणजेच बंधनापासून उकलली गाठी. अर्थात मी मुक्त झालो, माझा अहंकार गेला, मी मुक्त झालो. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. मग मुक्त झालो देवा. मग काय झालं? तर मला तुझ्याशी सावकाश मिठी देण्यात आली. मी तुला मिठी दिली. कशी दिली? सावकाश दिली. एखादा ओळखीचा मनुष्य आपण लगेच मिठी देतो, पण एखाद्याचं नुसतं नाव ऐकून येत आणि पाहिलेलं नाही आणि आपल्याला कळतं की ज्याचं नाव ऐकून येत, ज्याचे गुणगान गातो आपण, नाव ऐकून येत, तो हाच आहे. मग आपण त्याला निहाळतो, अरे ते तुम्हीच का, ते तुम्हीच का. आणि मग आपण पुढे जातो आणि सावकाश त्याला मिठी देतो. हाच पांडुरंग आहे का? नाव ऐकलं पांडुरंग आहे तुझं, पण आता तू प्रकट झालाय, तो पांडुरंग तूच आहे का देवा, तूच आहे का देवा, तूच आहे का. आणि मग हळूच आपण पुढे जातो आणि देवाला सावकाश मिठी देतो. आणि म्हणून देता आली मिठी सावकाश. बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. देवा मी विठ्ठल बोललो, विठ्ठल पाहिला आणि विठ्ठल केला. अर्थात विठ्ठलानं तोंडानं विठ्ठलाचं सातत्यानं नाव घेतलं, जगात विठ्ठल पाहिला आणि प्रत्येक कर्म विठ्ठलाची पूजा म्हणून केली. आणि हे साधंसुद्धा केलं नाही तर मला हाव सुटली होती याची, इतकं मी हे केलं. त्यामुळं माझं संसार बंधन तुटलं, मी मुक्त झालो, मुक्तीवर भजनयुक्त झालो, संत झालो. देवा मी तुला मिठी दिली, माझा पांग फिटला, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आणि हे सगळं झाल्यामुळं आता देवा माझ्या शरीरातील काम आणि क्रोध कायमचे निघून गेले. हे अभंगाच्या 4थ्या चरणात. आणि म्हणतो तुकोबाराय लिहित आहेत की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. खऱ्या अर्थानं काम क्रोध गेल्यानंतरच बंधनाची गाठ तुटते, अर्थात माणसाला मोक्ष मिळतो. आधी काम क्रोध जिंकावे लागतात तेव्हा मोक्ष मिळतो. पण हे चरण शेवटी आले, अभंगाच्या शेवटी आले. हे सगळं मी केलंय, मग माझे काम क्रोध गेलेत. देवा तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध गेल्यावर देव भेटतो. किंवा आता देवा ह्या वरच्या पूजेमुळे मी पूजा तू सांगितलं तशी केली, त्यामुळे तू मला भेटलास आणि माझे काम क्रोध निघून गेले. दोन्ही अर्थानं कसा घ्यायचा तसा अर्थ घ्या. आणि म्हणून भगवत प्राप्तीला जात असताना सर्वात घातक जर कोण असतील किंवा आडवं कोण येत असेल तर ते आहेत कामक्रोध. जोपर्यंत कामक्रोध तुमच्या हृदयात जागेत तोपर्यंत तुम्हाला निक्या अशा देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंत स्वतः बोलतायत, हे तिन्ही जीवी जव जागती तव बरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. ऐका होई, हे तिन्ही जीवी जव जागती तव बरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. देवा काम क्रोध लोभ जोपर्यंत हृदयात जागेत
तोपर्यंत आम्हाला निके अशा आत्मज्ञानाची किंवा भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाहीत. आणि कुणी जर म्हटला की माझे काम क्रोध जागेत आणि मला देव भेटला, हे ऐकायला माझे कान तयार नाहीत. अर्थात काम क्रोध गेल्याशिवाय तुम्हाला देव भेटू शकत नाही. आणि म्हणून काम क्रोध मारा. आणि याला सोपं साधन आहे. राम म्हणता काम क्रोधाचे धन होय अभिमान देशोधडी. रामनामानं काम क्रोधही जातात, अहंकारही जातो. आणि म्हणून तुम्हाला देव हवाय, मोक्ष हवाय. ज्ञानोबा बोलतात की आपण आपा पडिये आत्मनाशा जो भिये त्याने न धरावी सोये सावधा होईजे. जो आत्मनाशाला भीतो, अर्थात माझा मोक्ष दुरावेल असं ज्याला वाटतंय, त्यांनी काम क्रोधाची संगती करू नये. आपण आपा पडिये आत्मनाशा जो भिये, ज्याला मोक्ष आवडतोय, मोक्ष प्रिय आहे, माझा उद्धार व्हावा, मला मोक्ष मिळावा असं वाटत असेल तर त्यांनी काम क्रोधाची संगती करू नये. हो. तुकोबा आहे तर चक्क बोले की काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. मूर्ख कोणे म्हणले की परमार्थाला निघालाय पण सोबत काम क्रोध लोभ घेऊन निघालाय. परमार्थाला निघालाय पण सोबत काम क्रोध घेऊन निघालाय, तो मूर्ख आहे म्हणले. आधी काम क्रोध टाक, रामनामानं काम क्रोध जाळ आणि मग परमार्थाला निघ, तो खरा परमार्थिक आहे. तुम्ही परमार्थाला निघालेत आणि सोबत काम क्रोध घेऊन लोभ घेऊन निघालेत, तुम्ही मूर्ख आहेत म्हणले. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोच मूर्ख. आणि म्हणून परमार्थातला खरा विजय काय असतो, तो काम क्रोधांना जिंकणं. यांना टाकलं की तुम्ही देव गाठला, पण हे सोबत घेतले तर देवाच्या भेटीला निघाले, देव कधी भेटणार नाही म्हणले, तो मूर्ख आहे म्हणले. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. चकारात्मक म्हणले, तोची मूर्ख. आणि म्हणून काम क्रोध लोभ हे सोबत घेऊन परमार्थाला निघणं म्हणजे किती मूर्खपणाचे. ज्ञानोबा लिहित आहेत की पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाह्य अंगवन का जीवाया जेवण काळकुटाचे. तुम्हाला समुद्र पोहून पलीकडे जायचं. आता समुद्र पोहून जाणं तर शक्यच नाही, पण तरी प्रयत्न करायला तर पलीकडे निघालेत. समुद्र पोहून चाललायत स्वबळावर आणि पोटाला दगड बांधलाय. अहो समुद्र पोहून जाणं शक्य नाही, अशक्य गोष्ट आहे. अशक्य गोष्ट आहे समुद्र पोहून जाणं. पण तरीही तुम्ही प्रयत्न करतायत की मी समुद्र पोहून जाईल आणि जात आहेत ते पोटाला दगड बांधून. तुम्ही बुडाल का तराल? बुडालच. भूक लागली आणि काळकुट विष पेलंय, मराल की जगाल? मरालच. भूक लागली, काळकुट विष पेलात, मराल. समुद्र पोहून जायचे, पोटाला दगड बांधलाय, तुम्ही बुडाल. तसं काम क्रोध सोबत घेतलेत आणि परमार्थाला निघाल, तुम्ही भवसागरात बुडाल. आणि पोटी, म्हणून ज्ञानोबा बोलतात की पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाह्य अंगवन का जीवाया जेवण काळकुटाचे. अर्थात काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघणं हा मूर्खपणा आहे. काम क्रोध टाका मग परमार्थाला निघा. अर्थात ज्याने काम क्रोध टाकलेत तोच खरा परमार्थिक आहे. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणयसी म्हणून ठावोची पुसी यायचा का. काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी म्हणून ठावोची पुसी यायचा का. याचा ठाव ठिकाणं पुसून टाका म्हणले. कार्यसिद्धीचं उदाहरण दिलं की तुम्ही समुद्र पोहून चाललेत आणि पोटाला दगड बांधलाय, ही कार्यसिद्धी मूर्खपणाची. तसं काम क्रोध सोबत घेतले आणि परमार्थाला निघालाय आणि मला देव भेटेल असं म्हणणं ही कार्यसिद्धी मूर्खपणाची. तुमचं कार्यसिद्धीला जाणार नाही. पोटाला दगड बांधलाय, समुद्र पोहून चाललात, ही कार्यसिद्धी सफल होणार नाही. काम क्रोध सोबत घेतले आणि परमार्थाला निघालाय, ही कार्यसिद्धी सफल होणार नाही. आणि म्हणून काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी म्हणून ठावोची पुसी यायचा का. काम क्रोध लोभाचा ठाव पुसा, अर्थात अंतकरणातून यांना हकलून द्या, तेव्हाच तुम्हाला देव भेटेल. आणि तर तुकोबाराय म्हणतायत की देवा मी काम क्रोधाला हकलून दिलंय, मला सोडून गेले. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते. मी माझा देह विठ्ठल नामानं ठासून भरला. करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, या तिन्ही प्रक्रियेने मी इतकं नाम घोकलं विठ्ठलाचं की मी माझं अंतकरण ठासून भरलं. तो का म्हणे देह भरीला विठ्ठले. जसं आपण ज्वारीचं पोतं ठासू ठासू भरतो, तसं देवा विठ्ठल नामानं मी माझा देह ठासू ठासू भरला. आणि मग ठासू ठासू भरल्यानंतर हे काम करत पळून गेले. एक किरायदार होता, एका घरमालकाच्या घराला चिटकून बसला. तो काही केल्या
त्या मालकाचं घर सोडेना, परेशान केलं, जात नाही म्हणलं. मालक बेजार झाला. एक दिवशी गावात एका मंत्र्याची सभा होती. योगाने मालक आणि नौकर, तो किरायदार, मालक आणि किरायदार दोघेही त्या सभेला गेले. पण सभा संपल्यावर हा घरमालक व्यासपीठावर गेला आणि मंत्र्याच्या हातात हात दिला, गळ्याला गळा लावला आणि मंत्र्याला घरी घेऊन चहा पाण्याला आला. हे सगळं दृश्य त्या किरायदाराने पाहिलं. अरे बापरे म्हणले, मंत्री साहेब आहेत आणि आपल्या मालकाने त्यांना घरी घेऊन आले, चहा पाणी पाजले. त्या किरायदारने विचारलं, म्हणले मालक, मंत्री साहेब तुमच्या घरी कसे काय? म्हणले माझे क्लासमेट आहेत, वर्गबंधू आहेत. म्हणले असं? ते किरायदार हापकला ना. किरायदार रात्रीच्याला विचार करू लागला की म्हणले मंत्री याचा मित्र आहे, क्लासमेट आहे, हा मंत्र्याला सांगून माझी नोकरी घालू शकतो, माझी बदली करू शकतो, आपलं घर सोडलेलं बरं आहे. रात्री चंबू गबाळ बांधलं आणि रातोरात पळून गेला. मंत्र्याच्या भीतीनं किरायदार पळून गेला. तसं विठ्ठलरूपी मंत्र्याच्या भीतीनं काम क्रोध पळून जातात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. काम क्रोध हे विकार आहेत, हे घालवा. ते पोटात अंतकरणात वास करतात. पोट रिकामं करा. त्या बासरीला एका गवळणीने विचारलं की गवळणी, आमचा देव भगवान कृष्ण तुला ओठाला लावतो, किती भाग्यवान आहेस, का ग तुला ओठाला लावतो? ती बासरी म्हणते गवळणीला, तू जरा वाकून बघ, मी आतून कशी दिसते. तर गवळण म्हणते तू पोकळ दिसते. म्हणजे मग हेच कारण आहे देव मला ओठाला लावतो. बासरी गवळणीला म्हणते तू पोकळ बन, तू पोकळ बन माझ्यासारखी, देव तुला ओठाला लावेल. आणि हे पोकळ बनणं म्हणजे हृदयाला, पोटाला काम क्रोध सोडून जाणं, म्हणजे पोट पोकळ करणं, हृदय पोकळ करणं. पोट मोकळं करा. बासरी आतून मोकळी आहे, देव ओठाला लावतो. पोट मोकळं करा, अर्थात काम क्रोध घाला, देव तुम्हाला ओठाला लावेल. आणि काम क्रोध घालवण्यासाठी देह विठ्ठल नावानं ठासावं लागतो. एखाद्या पोत्यात खाली बोडाला बाजरी आहे, पण पोतं फाटकं आहे, आणि थोडीशी बाजरी पाहिली दोन पाहिल्या, आणि क्विंटलचं पोतं आहे, आणि त्या पोत्यात वरून ज्वारी वतली पोतं भरून, तर जसे जशी ज्वारी वरून वतावून पोतं ठासावं, तसं तसं त्या फाटक्या पोत्यातून बाजरी निघून जाते आणि पूर्ण पोतं ज्वारीने व्यापल्या जातं. तसं विठ्ठल नावानं देह ठासला की काम क्रोध खालून पळून जातात आणि पूर्ण शरीर विठ्ठल नावानं व्यापल्या जातं. तसं तुकोबाराय म्हणतात की पांडुरंगा विठ्ठला, मी माझा देह विठ्ठल नावानं ठासून भरलाय, आणि त्यामुळं काम क्रोधानं माझं शरीररूपी घर रितं केलंय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. विठोबा रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. तुकोबाराय म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, येणे सोसे मन झाले हवभरी, प्रति माघारी घेत नाही, बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. अर्थात तुकोबाराय या अभंगातून परिपूर्ण भक्ती सांगतायत. जशी ज्ञानोबारांनी सांगितली की भगवंतानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या प्रमुख 3 इच्छा व्यक्त केल्या. त्या 3 इच्छा म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा, आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 इच्छा भगवंतानं गीतेत ज्ञानेश्वरीत प्रकट केल्यात, आणि भगवंताच्या या 3 इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. ही जी गोष्ट ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितली, तीच गोष्ट तुकोबाराय आज या अभंगातून सांगतायत की देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती असते. आणि देवाने 3 इच्छा प्रकट केल्यात. जसं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितले 3 इच्छा, तसं तुकोबाराय या अभंगातून 3 इच्छा सांगतायत. आणि त्या 3 इच्छा आहेत, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल
आणि करावा विठ्ठल. तर बोलावा विठ्ठल म्हणजे विठ्ठलाचं मुखानं निरंतर नामस्मरण करणे. प्रेम भावयुक्त आवडीनं विठ्ठलाचं निरंतर नामस्मरण करणं म्हणजे बोलावा विठ्ठल, ही देवाची पहिली इच्छा. पहावा विठ्ठल म्हणजे जगत परमात्मा स्वरूप पाहणं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवन, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जगत परमात्मा स्वरूप पहा म्हणजे पहावा विठ्ठल. आणि आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा म्हणजे करावा विठ्ठल. आणि सर्व आवडीने करा म्हणजे करावा विठ्ठल जीवभाव. अर्थात देवाची पहिली इच्छा आहे, मुखानं निरंतर विठ्ठलाचं नाम घ्या म्हणजेच बोलावा विठ्ठल, ही देवाची पहिली इच्छा. देवाची दुसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा म्हणजे पहावा विठ्ठल, ही देवाची दुसरी इच्छा. आणि देवाची तिसरी इच्छा, आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा, यालाच म्हणतात करावा विठ्ठल. आणि या तिन्ही गोष्टीमुळं तुमची भक्ती परिपूर्ण ठरते आणि ती देवाला अर्पण होते. देव तुमच्यावर प्रसन्न होतो, तुम्हाला बक्षीस म्हणून वैराग्य देतो, तुम्हाला मुक्ती देतो. आणि म्हणून तुकोबारायांनी या अभंगातून भक्तीची परिपूर्ण व्याख्या सांगितली की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. या तिन्ही गोष्टीचं आपल्या जीवनात अनुकरण करणं म्हणजेच भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि जो अशी भक्ती करेल विठ्ठलाची, त्याला विठ्ठल प्रसन्न होऊन वैराग्य देऊन निश्चित रूपानं मुक्त करेल. आणि म्हणून तुकोबाराय बोलत आहेत की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वर